6 कोटी लोक 40,000 गावात राहतात आणि 6 कोटी लोक 400 शहरात राहतात आणि त्याही 6 कोटी लोकांपैकी 4.5 कोटी लोक हे सांगलीसारख्या 29 शहरांमध्ये त्या ठिकाणी राहतात आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर आपल्या शहरांमध्ये राहणाऱ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणं हा आपला या ठिकाणी प्रयत्न आहे आणि आपण जर आपल्या देशाची वाटचाल बघितली तर जवळजवळ 70 वर्ष आपल्या देशामध्ये आपण एकच भूमिका मांडायचो. ती भूमिका चूक नव्हती, ती खरी होती. भूमिका आपली होती, भारत हा गावामध्ये राहतो, गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास. पण ही भूमिका मांडता मांडता आपण हे विसरलो की भारतामध्ये शहरं देखील आहेत, शहरातील लोक राहतात, त्यांच्याही मूलभूत सोयी केल्या पाहिजेत. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार याकरता गावातनं लोक शहरात येत आहेत. शहराच्या गरजा वाढतायत. शहरामध्ये लोक आले की त्यांना राहायला जागा मिळत नाही, मग अतिक्रमण होतात, झोपडपट्ट्या तयार होतात. ज्याला बिचाराला जिथे जागा मिळेल तो तिथे बसतो. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होतात, घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचे प्रश्न निर्माण होतात, पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात आणि म्हणून जवळजवळ 7 दशकं 70 वर्ष आम्ही शहरांकरता काहीच केलं नाही. पण या देशामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींचं सरकार आल्यानंतर मोदीजींनी सांगितलं, शहरीकरणाला अभिशाप समजू नका, शहरीकरणाला संधी समजा, शहरीकरण थांबणार नाहीये. या ठिकाणी शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी, रोजगाराच्या सोयी या शहरांमध्ये आहेत. त्यामुळे गावाकडनं लोक शहरात येतील. शहरांमध्ये व्यवस्था उभ्या करा. येणाऱ्या लोकांकरता, गरिबांकरता, मध्यमवर्गीयांकरता त्या ठिकाणी सुखसोयी तयार करा. आणि म्हणून या देशामध्ये मोदीजींनी सांगितलं, देशाचा 65% जीडीपी हा शहरामध्ये तयार होतो. वस्तू सेवांची निर्मिती, रोजगाराची निर्मिती ही शहरामध्ये तयार होते. आणि म्हणून आपण शहरातल्या गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना जर त्यांचं जीवनमान उंचावेल अशा प्रकारच्या व्यवस्था उभ्या केल्या तर आपली शहरं हीच पुढच्या काळामध्ये विकासाची केंद्र बनतील. आणि म्हणून पहिल्यांदा माननीय मोदीजींनी देशामध्ये शहराच्या विकासाकरता योजना उभ्या केल्या. मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्मार्ट सिटीची योजना असेल, अमृत शहरांची योजना असेल, प्रधानमंत्री आवास योजना शहरी असेल, स्वच्छ भारत योजना शहरी असेल, अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोदीजींनी मोठ्या प्रमाणात शहरांना पैसे देणं सुरू केलं. लाखो कोटी रुपये आता शहरांकरता या ठिकाणी उपलब्ध व्हायला लागले. एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर जवळजवळ 30-35 हजार कोटी रुपये हे मोदीजींनी आपल्या महाराष्ट्राकरता, मग पिण्याच्या पाण्याच्या योजना असो, शहरामध्ये भुयारी गटाराच्या योजना असो, शहरामधलं घनकचऱ्याचं व्यवस्थापन असो, शहरातल्या गरिबाला घर देण्याचा विषय असो, या सगळ्या गोष्टींकरता आपल्याला उपलब्ध करून दिल्या आणि महाराष्ट्रातली शहरं ही बदलायला लागली. आज आपण बघा, पिण्याच्या पाण्याच्या इतक्या समस्या शहरांमध्ये निर्माण झाल्या. पण गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक शहरांना आपण त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना दिल्या आणि आता तर आपल्या शहराची देखील जी काही वाढती गरज आहे ही गरज लक्षात घेऊन त्या ठिकाणी वारणा उद्भव योजना आपण तयार केली आहे. जवळपास 454 कोटी रुपये या योजनेला लागणार आहेत. आता योजना आमच्याकडे मान्यतेला येते आहे. काळजी करू नका. सांगलीतल्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर पिण्याचं पाणी पोचलं पाहिजे, याकरता या योजनेलाही मान्यता ही त्या ठिकाणी देण्यात येईल. एवढंच नाही तर आता महानगरपालिकेची इमारत देखील इतकी जुनी झाली आहे की या इमारतीमध्ये खऱ्या अर्थानं
एक आधुनिक शहर कसं तयार करायचं हा प्रश्न आहे. आणि म्हणून सांगली महानगरपालिकेवर आपल्या आशीर्वादानं आपला झेंडा लागला की पहिल्यांदा महानगरपालिकेला नवीन इमारत देखील आपण त्या ठिकाणी देऊ. आज आपल्याला माहिती आहे